विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. हजारो मुलांना पडलेला प्रश्न आहे, की मी जेईची प्रिपरेशन आतापर्यंत करतोय, पण आता असं वाटायला लागलंय, की सीईटी पण केलं पाहिजे. 11वीत काहीही अभ्यास केला नाही. बघता-बघता 12वीतले पण 4-5 महिने निघून गेलेत. मग मी सीईटीला सुरुवात करू कशी? जायचं तर आहे. मग सुरुवात करू कशी? हा एक प्रश्न आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, की बोर्डचं पण टार्गेट आहे. त्याला मिनिमम काहीतरी क्रायटेरिया असतो, ग्रुप असतो. हे पण कळालंय. त्याचीही भीती वाटते. त्याचबरोबर मराठी, भूगोल, आयटी, सीएसला हात सुद्धा लावलेला नाहीये. हे कसं करू? थोडा का तणाव आहे तुमच्या मनात? प्रचंड तणाव आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा तणाव सगळा तो कमी होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ते विसरताय तुम्ही. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला की शेअर पण करा. कॉमेंट करा. तुमच्या कॉमेंटला रिप्लाय देतोय मी. आणि सगळ्यात महत्वाचं, की पहिल्या स्लाइड्सवर मी इथं तुम्हाला जे दाखवतोय ते नीट लक्ष द्या. सुरुवातीलाच पहिल्या दिवशीच तुम्ही एक गोष्ट डिसाईड करा, की आपलं टार्गेट हे 100 पर्सेंटाइलचंच आहे. दुसरं कमी जास्त टार्गेट मी ठेवणारच नाहीये. माझा अनुभव सांगू का? इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला गेल्यानंतर मला कळालं, की 40 मार्काचा पासिंग क्रायटेरिया आहे. मग माझं टार्गेट काय होतं? सिंग. कसेही करून 40 मार्क मिळवायचेच आहेत. पास व्हायचंय. सांगू का? फेल होत होतो मी मॅथ्समध्ये आणि मी ग्राफिक्स सारख्या विषयामध्ये, इलेक्ट्रिकलमध्ये सुद्धा फेल झालेलो होतो. का? टार्गेटच पासिंगचं होतं ना. सेकंड इयरच्या सेकंड सेमेस्टरमध्ये माझ्या लक्षात आलं, सगळ्या चुका माझ्या लक्षात आल्या. नंतर टार्गेट ठेवलं कॉलेजमध्ये टॉप करायचंय. नाही आलो टॉपर कॉलेजमध्ये कधी मी, मान्य करतोय मी. पण सब्जेक्ट तर कधी राहिला नाही. मार्क्स पण चांगले मिळाले. काय बदल झाला कळाला का तुम्हाला? की टार्गेट सेट करा आणि टार्गेट जबरदस्त असलं पाहिजे. हे सगळ्यात मोठं टार्गेट आहे माझं, की मला 100 पर्सेंटाइल मिळवायचेच आहेत. बरं, सुरुवात करताय तुम्ही. बेसिक पासून सुरुवात करायची आहे. पहिली गोष्ट ही ध्यानात घ्या, की पहिली गोष्ट काय आहे, की तुम्हाला 12th स्टँडर्डचा 80% क्वेशन येणार आहेत. क्वेशन आणि 11th स्टँडर्डचे 20% क्वेशन येणारं. मग मला सांगा, की फिजिक्स तुमचं 50 मार्काला आहे. त्याचे 20% म्हणजे किती रे? ओके, किती? सांगा ना. 10 प्रश्न. बरोबर आहे, सांगा बघू. आणि उरलेले 40 प्रश्न हे 12th स्टँडर्डचे असणार आहेत. बरोबर आहे? फिजिक्सला, केमिस्ट्रीला आणि मॅथ्सला सुद्धा. आपण आता समजून घ्या, मेन सांगतो. इथं मेन गोंधळ होतोय. 11th स्टँडर्ड 20% मार्क आहेत. सिलेबस ऑलमोस्ट 50% आहे. 50% सिलेबस आहे. मॅथ्सचे 10 टॉपिक आहेत. आणि प्रत्येक टॉपिक मधला एक-एक प्रश्न येणार आहे. झाला का प्रॉब्लेम स्टार्ट? मग आता मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, की आपल्या या चॅनलवर आपण व्हिडिओ तर प्रोव्हाईड करतोय आणि तुम्ही नवीन असाल तर सांगतो. प्लस सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप्लिकेशन आहे Play Storeवर. डाउनलोड करा. आता आपण संघर्ष बॅच आहे, की जिथे मी बोर्डची तयारी करून घेतोय. म्हणजे तुम्ही ती पण केली नसेल तर ती देखील होईल. त्याच्यानंतर क्रॅश कोर्स रेग्युलर मुलांसाठी आहे. पण त्याचप्रमाणे ड्रॉपर, टॉपर बॅच सुद्धा आहे आपल्याकडं. आणि त्या बॅचमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आम्ही 11th स्टँडर्डचं मॅथ्स आत्ताच करतोय कव्हर. तुमच्या मित्रांना विचारा, नाही केलं जात कव्हर. काय होतं माहितीये का? 12वीचाच अभ्यास राहतोय बाजूला. 11वीचं केव्हा करू? पण क्रॅश कोर्स घेतल्यानंतर, ड्रॉपर टू टॉपर ही बॅच घेतल्यानंतर 11th स्टँडर्ड बेसिक पासून आम्ही शिकवतोय. पी-वाय-क्यू वर फोकस आहे. आमचा फोकस पी-वाय-क्यू वर आहे. ते रिपीट होतात. म्हणजे पहिल्या स्लाइडवर जे मी इम्पोर्टंट सांगितलं तुमच्या लक्षात आलंय. पर्सेंटेज मार्कांचं आहे. सिलेबस 12th स्टँडर्डचा सगळा सिलेबस आहे. ओके. आणि 11चा ऑलमोस्ट 50% सिलेबस आहे 20% मॅथ्ससाठी. हे हार्ड आहे. फिजिक्स आणि केमिस्ट्री बोर्ड नंतर तयारी करायची म्हटलं तर होईल. मॅथ्स होणार नाही. कारण अरे कोनिक्स कॉम्प्लेक्स नंबर सारखा मोठा टॉपिक आहे. ट्रिग्नोमेट्री 2 आहे. सिक्वेन्स एंड सीरीज किती टॉपिक आहेत. लाईन आहे, स्ट्रेट लाईन टॉपिक आहे. आता हे टॉपिक प्रोबॅबिलिटी सारखे टॉपिक आहेत. मोठे आहेत. बोर्ड नंतर होणार नाहीत. आत्ताच माझ्याबरोबर तुम्हाला करायचे आहेत. त्यासाठी क्रॅश कोर्स घेतलाच पाहिजे तुम्ही लक्षात घ्या. आणि गेली 5वं वर्ष आहे आपल्या क्रॅश कोर्सचं. दरवर्षी हजारो मुलं असतात क्रॅश कोर्समध्ये. चांगला रिझल्ट लागतोय. आणि एक चांगली आनंदाची गोष्ट सांगू का?
माझी एक बॅच आहे ना पास आउट झालेली आहे. इंजिनिअरिंग कंप्लीट केलेलं आहे त्यांनी आणि या स्टेजला त्यांच्या रिलेटिव्हची मुलं मला जॉइन आहेत. म्हणजे त्या मुलांनी त्यांना सांगितलंय. म्हणजे आपली जी मुलं आहेत ना, ज्युनियर्स त्यांना सांगतात, की "मी हा कोर्स घेतला होता, तुम्ही पण घ्या." हे ऐकल्यावर खूप आनंद होतोय. अशा तुमचं मनापासून धन्यवाद. बरं हा पॉइंट क्लिअर केलाय मी. आता आणखीन एक महत्त्वाचा पॉइंट जो दुसऱ्या स्लाइडमध्ये क्लिअर होईल. की मॅथ्समध्ये आता जे लेव्हलचे क्वेशन्स येतायत. खूप अवघड आहेत. पेपर भयानक आहे. सॉल्व्ह होत नाही. काही नाही असं. चला मला सांगा मॅथ्स मधले 10% क्वेशन म्हणजे किती रे? 50 प्रश्न आहेत ना मॅथ्समध्ये तुमच्याकडे. त्यातले 10% म्हणजे फक्त 5 प्रश्न. 5च प्रश्न जे लेव्हलचे असणार आहेत बाळांनो. पण ते 5 प्रश्न तुमचा कॉन्फिडन्स घालवतायत. प्रश्न बघून तुम्ही घाबरताय आणि बाकीच्या प्रश्नावर परिणाम होतोय. तर कुठलाही पेपरचा एनालिसिस करा 75% क्वेशन तर व्हेरी ईझी आहेत. 15% मीडियम लेव्हलचे क्वेशन्स आहेत तेही अटेम्प्ट होऊ शकतात. मग 50 पैकी 45 क्वेशन जर मी अटेम्प्ट केले आणि त्यातले 30 जरी बरोबर आले मॅथ्समध्ये तरी 60 स्कोर होईल. केमिस्ट्रीमध्ये माझं मात्र 40चं टार्गेट आहे. फिजिक्समध्ये 20च मार्क पडलेत समजा, तर 120 स्कोर होतोय. ऑलमोस्ट 98 प्लस पर्सेंटाइल आहे ते. विचारा तुमच्या सीनियर्सला. हां, 120 पेक्षा जास्त मार्क. 130 पाडले तर 99 पर्सेंटाइल आहे. मग आम्हाला थोडं 60 पडणार आहेत मॅथ्समध्ये. आम्ही जास्त पाडणार आहे. 80 पेक्षा जास्त पाडणार आहे. थोडंच फिजिक्समध्ये 20 वरच थांबणार आहे. तिथं पण 30-35 पाडणार आहे. मग इथं 10 मार्क वाढले, इथं 20 मार्क वाढले, 35 मार्क वाढले यार 155 99 पॉइंट समथिंग 99.9 कडे क्लोज पोहोचाल म्हणे. 99.456 कडे तर जाल ना. ग्रेट स्कोर आहे तो लक्षात घ्या. म्हणजे पहिली गोष्ट, हे शब्द महत्वाचे आहेत. ईझी क्वेशन जास्त येतात. ते शोधायला शिका पेपरमध्ये. त्यासाठी मॉक टेस्ट दिल्या पाहिजेत. मग क्रॅश कोर्समध्ये आपण टॉपिक झाले की टेस्ट सध्या घेतोय. त्यानंतर डेली टेस्ट होतात पुन्हा. शेवटी फुल मॉक टेस्ट सुद्धा होते. फुल लेंथ होते नाही होतात. जास्त टेस्ट घेतोय आपण. आता हे महत्वाचं आहे बरं का. मी तुम्हाला सांगू का, फिजिक्सची तयारी करताना मुलं घाबरतात, बोर्डची तयारी. पण गंमत सांगू का? आत्ताच्या आत्ता टेक्स्टबुक काढा. मी थांबतो 2 मिनिटं. तुम्ही टेक्स्टबुक काढा. तुम्ही पुस्तक घ्या. ओके. व्हिडिओ तुम्ही पॉज केला असेल असं मी इमॅजिन करतोय आणि आता तुम्ही पुस्तक तुमच्या हातात आहे, असं मी इमॅजिन करतो. इलेक्ट्रोस्टॅटिक टॉपिक ओपन करा फिजिक्स मधला आणि एक-एक पेज पलटत चाला. तुम्हाला त्यात गॉस थेरमचे ॲप्लिकेशन्स दिसतील. ते कॅपॅसिटर दिसेल, व्हॅन डी ग्राफ जनरेटर दिसेल, पुन्हा एनर्जी स्टोअर्ड इन द कॅपॅसिटर दिसतील. इतके पॉइंट दिसतील. पोलार, नॉन पोलार, डायलेक्ट्रिक दिसेल. खूप आहेत पॉइंट. खूप आहेत. टॉपिकचं वेटेज किती कमी आहे? 4-5 मार्काचं असेल. पण मॅग्नेटिक मटेरियल टॉपिक शोधा. बघा इंडेक्समध्ये बघा मॅग्नेटिक मटेरियल. छोटासा टॉपिक 5 मार्काला आहे. ड्युएल नेचर शोधा लगेच. छोटासा टॉपिक 5 मार्काला आहे. अरे 5 आणि 5 झाले की 10 मार्क. म्हणजे तुम्हाला सांगतो ईझी टॉपिक मी कुणाला म्हणतोय माहितीये का? छोटे आहेत पण वेटेज जास्त आहे. म्हणतो ना आपण छोटा पॅकेट बडा धमाका. तसं आहे लक्षात घ्या हे, की सोपे टॉपिक शोधा. जे फिजिक्समध्ये आहेत, केमिस्ट्रीमध्ये आहेत, मॅथ्समध्ये पण आहेत. करायचे आहेत. आणि ते करून चांगले मार्क मिळवायचे आहेत आपल्याला. बरं मीडियम टॉपिक बऱ्यापैकी आहेत आणि हार्ड टॉपिक असतातच बरं का. पूर्णपणे त्याला निग्लेक्ट करायचं नाहीये आपल्याला. पूर्णपणे निग्लेक्ट नाही करायचं. सांगू का तुम्हाला? केमिस्ट्रीचा पेपर काढल्यावर एवढा आनंद होतो ना उघडल्यावर पेपर सी-ई-टीचा इतके सोपे प्रश्न दिसतात ना, की विचारू नका. मग मगाशी नाही का लिहिलं मी, की माझ्याकडच्या मुलांना आरामात ऑलमोस्ट सगळी मुलं 40 प्लस सी मार्क पाडतायतच केमिस्ट्रीमध्ये. पण सांगितलेली प्रत्येक गोष्ट फॉलो केल्यानंतर पहिला आमचा रूल आहे, स्वतःच्या नोट्स पाहिजेत. पी मागवू नका. रेडीमेड नोट्स कुणाकडून मागवू नका. मी माझ्या सगळ्या टॉपर्सना सांगतो, कुणालाही तुमची पुस्तकं देऊ नका, वह्या देऊ नका. हां, का? स्वार्थीपणा नाहीये त्याच्यात. तुम्ही करायचेत रे नोट्स. तुमच्या हातानं लिहिलेलं तुम्हाला पुन्हा रिकॉल होतं रे. नेक्स्ट रिव्हिजनला बरं पडतंय. टॉपरच्या नोट्स घेऊन वह्यात घरात नुसतं ठेवणार तुम्ही, करणार तर नाही. पटतंय म्हणणं तुम्हाला? म्हणजे स्वतःच्या नोट्स काढा. मी म्हणतोय ते फॉलो करा. माझं ऐका. आपल्याला यश मिळणारच आहे. बरं, यश मिळणार आहे म्हणताय. तुमच्याकडे एवढे कोर्सेस आहेत. पण आत्तापर्यंत यश मिळालंय का मुलांना? तर हजारो मुलांना मिळालंय. सिरियसली मी तुम्हाला सांगू का? आता मुलांची नावं घ्यायची नाही आहेत इथं. पण 100 पर्सेंटाइल पण मुलं आहेत, 99.9 वाली पण आहेत. इतकी डाउन टू अर्थ मुलं बघितलेत. छान, इतकी हुशार, पण अजिबात गर्व नाही. सी-ओ-ई-पीमध्ये माझ्या मुलाच्या वेळेस बघितलंय भरपूर मुलं आपल्या कोर्सचीच होती. फक्त आपल्या कोर्सची नव्हती हं, बाकीचे पण छान आहेत YouTubeवर शिक्षक. माझं टार्गेट काय तुम्हाला सांगू का? अगदी मनातलं बोलतोय मी.
अगदी मनातलं बोलतोय. माझी इच्छा आहे, की YouTube थ्रू ठीक आहे. YouTube थ्रू जास्तीत जास्त मुलांनी CETकडे वळावं. अभ्यास इथून करावा. ओके. कोर्सेस प्रत्येकाचे आहेत. बघितलं का तुम्ही प्रत्येकाची फी ठीक आहे, नॉमिनलच आहे. तुम्हाला जो ट्युटर आवडतोय त्याचा कोर्स तुम्ही घ्या. नक्की घ्या. जास्त फी नाहीये आणि इथं काय महत्वाचा मुद्दा आहे, ऑफलाईनचं बघितलं का तुम्ही? आमच्या साताऱ्यासारख्या छोट्या शहरात काही असे क्लासेस आहेत, की 3.5-4 लाख सुद्धा फी घेतायत. बरं एवढी फी घेऊन रिझल्ट नाही. YouTube तुम्ही शेवटी कॉमेंट बॉक्स बघा. तुम्ही जे टॉपचे यूट्यूबर आहेत त्यांचे व्हिडिओ बघा. त्यांच्या कॉमेंट बॉक्समध्ये बघा असं लिहिलेलं असतं, की लाखो रुपये फी भरून जे मिळालं नाही, ते मला इथं मिळालंय. हां, मिळतंय. मुलं खुश आहेत. त्यांचे पालक खुश आहेत. दूरवरून मला भेटायला ते येतायत. सरांना भेटायचं आहे. 99 पर्सेंटाइलची हजारो मुलं आहेत. मग तुम्ही कसली वाट बघताय? मी माझ्या जास्तीत जास्त त्याच्या व्हिडिओमध्ये फोन नंबर प्रोव्हाईड करतोय. तुमचे कॉल येतायत. हां, एक्झर्शन होतंय माझं. पण तुमच्याशी बोलल्यावर मला पण आनंद होतोय. मग आता आपले कोर्सेस भरपूर आहेत. आपल्या Play Storeवरून ॲप पहिला डाउनलोड करा. फ्री कंटेंट बघा. आणि आवडला कोर्स घेऊन टाका. यश मिळवून दाखवणार आहे. माझ्याबरोबर तुम्हाला मी अभ्यास करायला लावणार आहे. ठीक आहे, मग हा व्हिडिओ थांबवतो इथं मी. ऑल द बेस्ट.